सर्वांना नमस्कार. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्रस्तुत व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या उपक्रमात मी शिवाजी रेणापुरे आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. कार्यालयातर्फे संचलित या उपक्रमाच्या माध्यमाने आठवड्यातील प्रत्येक सोमवार, बुधवार आणि गुरुवारी नवनवीन क्षेत्रातील तज्ज्ञांशी आपण मुलाखत रूपाने संवाद साधत आहोत. या मुलाखतीच्या माध्यमाने विविध क्षेत्रात व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवा वर्गास आणि भावी व्यावसायिक म्हणून आज रोजी शिक्षण घेत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील अर्थातच इयत्ता 9वी ते 12वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्यवसाय संधी मार्गदर्शन मालिका अतिशय उपयुक्त ठरत आहे. आज सुद्धा आपण एक अतिशय प्रेरणादायी व दिशादर्शक मुलाखत ऐकणार आहोत. आपला देश कृषीप्रधान असून साधारणतः 70% क्षेत्र या कृषीने व्यापलेले आहे. अर्थातच शेती करणारा शेतकरी आणि शेती, निसर्गाचा लहरीपणा, कीड, अवर्षण, अतिपर्जन्य, येणाऱ्या आपत्ती या शेतीच्या उत्पादनासाठी व उत्पन्नासाठी नेहमीच घातक ठरलेले आहे आणि परिणामी हे जे दुष्टचक्र निर्माण होते त्यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडून आत्महत्येकडे प्रवृत्त झाल्याचं आपण विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमाने ऐकत असतो. मंडळी, आता आपण नक्कीच ओळखलं असेल की आजची मुलाखत ही कृषी क्षेत्रासंबंधी असणार आहे. हो, नक्कीच कृषी क्षेत्रासंबंधी आजची ही मुलाखत आहे. पण आवर्जून हे सांगावेसे वाटते की आजची मुलाखत एका आधुनिक शेतकऱ्याची आहे. पारंपरिक शेती करणारा शेतकरी आणि शहरातील नोकरीच्या मागे धावणारा युवक यांच्यासाठी आजची ही मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुलाखतीसाठी पुढे जाण्यापूर्वी आजच्या मान्यवरांची ओळख करून देणे संयुक्तिक राहील. मुक्काम पोस्ट अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून आज आपल्या समवेत उपस्थित आहेत डॉक्टर संतोष हरिभाऊ थिटे, ज्यांचं शालेय शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशालात तर विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातील संगमेश्वर विद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेलं आहे आणि त्यांनी नोकरी म्हणून बाबुराव पाटील कन्या विद्यालय व महाविद्यालय अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे केलेले आहे. प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून सन 2001 ते 16 या काळामध्ये त्यांनी त्यांची जबाबदारी सांभाळलेली आहे. या समवेत त्यांना प्रभारी प्राचार्य म्हणून 2008 ते 11 या काळासाठी ही जबाबदारी सुद्धा सांभाळावी लागलेली आहे. डॉक्टर थिटे यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षणासोबतच PhD ही उच्च विद्या सुद्धा भूषविलेली आहे, मिळवलेली आहे. त्यांचं संशोधन जैविक व अजैविक घटकांचा तुतीकोश उत्पादनावर होणारा परिणाम पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भाने यावरती केलेला आहे. शूट फीडिंग अँड सेरिकल्चर ट्रेंड हे रेशीमशास्त्र या विषयातील संदर्भ पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. सरांना राष्ट्रीय 4 पुरस्कार, आंतरराष्ट्रीय 2 असे एकूण 6 शोध निबंध प्रसिद्ध करता आलेले आहेत. त्याचसोबत सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ते हिरिरीने भाग घेतात. रेशीम शेती असेल, सेंद्रिय शेती असेल, विषमुक्त शेती असेल, शेळी पालन असेल, गाय पालन, कोंबडी, गांडूळ खत निर्मिती या सर्व प्रकारच्या शेतीसाठी सर मार्गदर्शनासाठी उपस्थित असतात, उपलब्ध असतात. महिलांचे लघु उद्योग व उद्योग विकास भवन यासाठी सुद्धा सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सरांचं शेतीमधील हे वेगवेगळ्या व्यवसायाचं कार्य पाहता महाराष्ट्र आणि शासनाने त्यांना रेशीम सल्लागार म्हणून या समितीवरती नेमलेलं आहे आणि सर सातत्याने महाराष्ट्रामध्ये रेशीम शेती याच्या विस्तारासाठी मार्गदर्शन करत आहेत, शासनाला सल्ला सुद्धा देत आहेत. दैनिक वृत्तपत्रात या सर्व विषयांसंबंधी सर सातत्याने लेखन सुद्धा करत आहेत. सरांनी अनगर, जिल्हा सोलापूर येथे वसुंधरा कृषी संशोधन प्रशिक्षण आणि सल्लागार संस्था स्थापित केलेली आहे आणि सातत्याने ते तिथे मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय छंद म्हणून सर विविध व्याख्याने सुद्धा देण्यासाठी उपलब्ध असतात. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि विज्ञानवादी वारकरी या अतिशय नाविन्यपूर्ण विषयावरती तर सातत्याने मार्गदर्शन करत आहेत, आपला छंद जोपासत आहेत. असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे आणि प्रेक्षक हो, तुम्हाला सांगायला आवडेल की
खरं तर आधुनिक शेतकरी म्हणताना खूप अभिमान वाटतो की डॉक्टरेट झालेली व्यक्ती जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये आपलं नैपुण्य दाखवते तर नवीन क्षेत्र आपल्या समोर घेऊन येते, तर खरोखर आपण त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकण्याची गरज आहे. चला तर मग मी अधिकच काही सांगण्यापेक्षा सरांच्या वाणीतूनच आपण त्यांचे अनुभव आणि त्यांनी केलेलं अतिशय अफाट असं कार्य आपण पाहूया. तर नमस्कार. सर, आता आपण अधिकचा वेळ न घेता आपण थेट प्रश्नावलीला सुरुवात करूया. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आपल्याकडनं जी प्रश्न आहेत त्यांना जाणून घेता येतील. तर एवढी उच्च शिक्षण आणि पदवी असताना आपल्याला या क्षेत्रामध्ये करिअर करावं असं का वाटलं, हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यावं असं वाटत आहे. माझं तसं पाहिलं तर माझा जन्म हा शेतकरी कुटुंबातला. मी ग्रामीण भागातला आणि माझं गाव जे अनगर आहे त्या गावामध्ये माझे मामा राहतात, जे प्रसिद्ध शेतकरी आहेत, प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांचं नाव आहे कृषीभूषण श्री दादा साधू बोडके. यांच्या समवेत मी लहानाचा मोठा झालो, यांच्या सहवासात मी लहानाचा मोठा झालो आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्याला भेटण्याचा मला योग आला. त्यामुळे मला शेती क्षेत्रामध्ये शेती उद्योगाबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड आवड निर्माण झाली आणि ही आवड निर्माण होत असताना मग मी ठरवलं की आपणही शेती क्षेत्रामध्ये करिअर करायचं. आणि त्या दृष्टिकोनातून मी पहिलं पाऊल टाकलं की मी बीएससी ला असताना वनस्पतीशास्त्र हा विषय त्या ठिकाणी निवडला. त्यानंतर तो विषय हा शेती क्षेत्राशी निगडीत होता. त्यानंतर एमएससी ला मी ज्यावेळेला रेशीम शास्त्राला प्रवेश घेतला तोही शेती क्षेत्राशी निगडीतच होता. शेती क्षेत्राशी निगडीत असलेला अभ्यासक्रमाचाच तो विषय होता आणि त्यानंतर मी त्याच विषयामध्ये डॉक्टरेट केली आणि मी माझं करिअर ठरवून शेती क्षेत्राशी निगडीत ठेवलं आणि त्यामुळे मी एवढं शिक्षण घेऊ शकलो. ओके, खूप छान सर. अतिशय प्रेरणा देणारा हा तुमचा विचार आहे. या क्षेत्रामध्ये करिअर करताना तुम्ही काय विचार केला हे वाखाणण्याजोग आहे. तर या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना असेल तर काही अशी वेगळी क्षमता किंवा अशी काही वेगळी पात्रता आवश्यक असेल का, जेणेकरून त्यांना असं काही वेगळं व्यावसायिक शिक्षण घ्यावं लागेल का? तसं पाहिलं तर कृषी क्षेत्रामध्ये ज्याला आपण काम करतो त्यासाठी असे वेगळ्या कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाची किंवा व्यावसायिक पात्रतेची गरज नाही. शेती क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना अनुभव, निरीक्षण, नियोजन आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची क्षमता ही आपल्यापाशी हवी. आणि त्याचबरोबर जर आपण व्यावसायिक अभ्यासक्रमातून शेती क्षेत्रामध्ये येत असाल, व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे जे शेतीवर आधारित असलेले म्हणजे बीएससी ॲग्री असेल, बीएससी हॉर्टिकल्चर असेल, बीएससी बायोटेक असेल किंवा बीएससी व्हेटरनरी सायन्स असेल, हे जर अभ्यासक्रम करून आपण शेती क्षेत्रामध्ये आलो तर त्याचा आपल्याला निश्चितपणे शेती क्षेत्रामध्ये फायदा होतो. एक उदाहरण सांगायचं म्हणजे आपल्या शेतामध्ये पूरक जोडधंदा म्हणून आपण पशुपालन करतो. जर आपण वेटरनरी सायन्स, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स हा अभ्यासक्रमातून आपण येऊन शेती क्षेत्रामध्ये करिअर करत असाल तर आपलं नॉलेज, आपलं ज्ञान त्या ठिकाणी भरपूर होतं आणि पशुपालनाचा व्यवसाय आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामुळं अशी वेगळी कुठली व्यावसायिक पात्रता लागत नाही. जर ते शिक्षण असेल तर त्याच्या ज्ञानाचा अधिक जास्त फायदा आपल्याला शेती क्षेत्रामध्ये होतो सर. अगदी छान सर. तर याला जोडून एक प्रश्न असा पण येतो आहे प्रेक्षकांकडून की आपण जे शिक्षण घेतलं आहे तर हे शिक्षण घेण्यासाठी आपण ज्या उच्च संस्थांचा उल्लेख झाला तर यामध्ये तुम्ही प्रवेश कसा मिळवला, त्या काळामध्ये या संस्थांमध्ये प्रवेश घेतानाची काय स्थिती होती आणि आज जर आमच्या विद्यार्थ्यांना भावी जे शेती क्षेत्राकडे वळू शकणार आहे त्यांना यामध्ये कसा प्रवेश घेता येईल, काही बदल झाले आहेत का, हे जाणून घ्यायला आवडेल. तसं आम्ही ज्याला एमएससी ला गेलो शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला, त्याला महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सामायिक प्रवेश पात्रता परीक्षा सुरू होती. मी ती सामायिक प्रवेश पात्रता परीक्षा दिली. त्यामध्ये मी मेरिटमध्ये आलो आणि मला तिथं प्रवेश मिळाला आणि पात्रतेच्याच आधारे मला पीएचडी ला प्रवेश मिळाला. पण त्या काळामध्ये कसं होतं
की स्पर्धा कमी होते. शेती क्षेत्रामध्ये तर स्कोप पहिल्यापासून आहे, त्यावेळी पण स्कोप होता. पण आता काय झालेलं आहे की आता कारण काळ बदललेला आहे, काळासमोर आव्हाने पण भरपूर आलेले आहेत. आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे तो प्रचंड व्यापक झालेला आहे आणि त्यामुळं काय झालं की स्पर्धाही प्रचंड आलेल्या आहे ह्या अभ्यासक्रमामध्ये. स्पर्धा आल्यामुळे काय की हे जे सामायिक प्रवेश पात्रता परीक्षा आपण देतो त्यामध्ये स्पर्धा वाढलेले आहेत, त्याचे निकष बदलले, अगोदरचे निकष वेगळे होते, आताचे निकष वेगळे आहेत, पण स्कोप हा भरपूर आहे. पहिल्याही वेळे आमच्या कालावधीमध्ये पण स्कोप होता आणि आताही स्कोप आहे. त्यामुळं म्हणजे आणि कोणत्याही शेती क्षेत्रामध्ये कसं आहे सर्वांना समान संधी आहे, फक्त पात्रतेचे निकष बदलले एवढाच फरक आहे त्या कालावधीमध्ये आणि आताच्या कालावधीमध्ये. सर खूप छान सर, आणि खूप अतिशय मौलिक मार्गदर्शन तुम्ही या प्रवेशासंदर्भात केलात आणि आमच्या निश्चितच प्रेक्षकांना आणि जे भावी विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा याची मदत होणार आहे. तर याला जोडून आपण आणखी थोडे पुढे जाऊ की तुम्ही म्हटलात की मी सामाजिक कार्याच्या मदतीने वेगवेगळ्या शेती प्रकल्पांचं मार्गदर्शन करत आहे आणि त्याचसोबत तुमची जी नाविन्यपूर्ण शेती आहे, आधुनिक शेतकरी म्हणून तुम्ही त्या पद्धतीने कार्य करत आहात. तरी तुमचं नेमकं कामाचं स्वरूप कसं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने हे सर्व करत जाता पुढे? मुळात शेती क्षेत्राची आवड असल्यामुळे मी राहायलाच माझ्या शेतामध्ये आहे. शेतामध्येच घर बांधलेलं आणि शेतामध्ये राहतो. सकाळी उठल्यानंतर मी शेतीमध्ये माझी सर्व शेतीमध्ये फेरफटका मारतो. वेगवेगळ्या पिका जे माझ्या शेतामध्ये जे पिकं आहेत त्याचं निरीक्षण करतो आणि त्यांना जे पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, तण व्यवस्थापन असेल, या सगळ्याचं मी नियोजन करतो आणि ह्या सर्वांच्या मी नोंदी माझ्या डायरीमध्ये ठेवतो. त्यानंतर मी पेपर वाचन करतो. कामाचं सगळं व्यवस्थापन दिवसाचं करून पेपर वाचन करतो. त्यानंतर मला विविध शेतकऱ्यांचे, राज्यभरातील शेतकऱ्यांचे फोन येतात, त्यांच्याशी सल्लामसलत करतो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना की बाजारपेठेची माहिती घेणं. तर मी रोजच्या रोज राज्यातील आणि देशभरातील बाजारपेठेचा आढावा घेतो. कोणत्या पिकाला किती दर आहे, कसा आहे, तेजी मंदीचा अभ्यास करतो आणि त्यानंतर मी माझ्या परिसरातील जे प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांच्या गाठीभेटी घेतो आणि पेपरच्या माध्यमातून पेपर मी वाचतो, जे ॲग्रोवन सकाळचा पेपर किंवा शेतीवर आधारित असलेली मासिकं वाचतो आणि त्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांशी मी कनेक्ट राहतो, ह्या शेतकऱ्यांशी सल्लामसलत करतो. अशा पद्धतीनं माझा दिवस शेतीतच सुरू होतो आणि दिवस शेतीमध्येच मावळतो माझा. अतिशय नाविन्यपूर्ण सर. आपलं जे कामाचं स्वरूप आहे खूपच अगदी विचार करायला लावणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला की किती चौकस राहणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने तुमचा कामाचा आढावा आहे व आवाका आहे तो सुद्धा खूप नाविन्यपूर्ण आहे. हे प्रेक्षकांना आमच्या निश्चितच दिशादर्शक ठरेल. तर आपला हा जो शेती व्यवसाय आपण अतिशय सुंदर पद्धतीने करत आहात, हा आपला व्यावसायिक विकास कसा होत गेला आणि हे करत असताना तर तुमचे वैयक्तिक असे काही गुण किंवा व्यक्तिमत्वाचे काही गुण तुम्हाला यात मदत झाली का आणि असे काही गुण आवश्यक ठरतात का या कृषी क्षेत्रातील व्यवसाय करत असताना, यामध्ये प्रगती करत असताना? सुरुवातीला माझी शेती जिरायत होती. मी त्या शेतीला माझ्या परिसरामध्ये जे नदी जोड प्रकल्प आला होता त्याचा फायदा मला असं झाला. त्या नदी जोड म्हणजे भीमासेना जोड कालवा माझ्या गावापासून गेला, म्हणजे त्या नदीला जोडला, सेना नदीला भीमा नदी. त्याचा फायदा मला झाला की मी माझी शेती तिथून म्हणजे माझ्या शेतीला तिथून मी पाईपलाईन केली आणि शेतीला शाश्वत असं पाणी मी तिथं निर्माण केलं. आता शेतीला शाश्वत पाणी असणं हे गरजेची गोष्ट आहे. शेतीला शाश्वत पाणी निर्माण केल्यानंतर मी शेतीवर आधारित जोडधंदे मी करत गेलो. म्हणजे शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, पशुपालन म्हणजे दुग्ध व्यवसाय असेल, रेशीम आर्थिक बळ येत गेलं आणि त्याचा फायदा माझा व्यवसाय वाढू लागला. आणि त्याचबरोबर मी उच्च विद्याभ्यासात म्हणजे PhD असलेल्याचा फायदा मला सगळीकडे होत गेला की हा एवढा मोठा शिकलेला आहे, शेती करतोय. मग लोकांचा माझ्याकडे बघण्याचा कल बदलला.
त्याचबरोबर मी जे काही प्रयोग शेतीमध्ये करत गेलो, लोकही त्या प्रकारे प्रयोग करत गेले. सरकारी जे प्रशासन असेल किंवा अधिकारी वर्ग असेल, त्यांचाही माझ्याकडे बघण्याचा कल बदलला. त्याचा फायदा मला असा झाला की मी शेतीमध्ये चांगलं म्हणजे त्यांच्याकडून मला चांगली प्रेरणा मिळाली आणि मी शेतीमध्ये चांगलं काम करू लागलो. त्याचबरोबर काय झालं, ह्या ज्ञानाचा फायदा मला असा झाला की मी मार्केटचा तर मग सांगितलं अभ्यास करतोय. जे समाजामध्ये विकलं जातं ते पिकवण्याचं स्मार्ट वर्क मला ह्या उच्च शिक्षणामुळे आलं. आणि त्यामुळे मी काय की बाजारपेठेच्या कलेनुसार मी शेतीमध्ये पीक व्यवस्थापन केलं आणि त्यामुळे काय झालं की मला 4 आर्थिक फायदा होत गेला आणि माझी प्रगती होत गेली. माझ्या ह्या शिक्षणाचा फायदा मला की ह्या व्यक्तिमत्वाचा फायदा की माझ्या ओळखी वाढत गेल्या, त्यामुळं ज्ञान भरपूर मला मिळत गेलं आणि त्याचा फायदा मी शेतीमध्ये करू शकलो आणि वेगवेगळे प्रयोग करू शकलो. खूपच सुंदर सर. अगदी व्यक्तिमत्वाचं तुमच्या वैयक्तिक किती उपयुक्तता तुमच्या व्यवसायात झालेली आहे हे तुम्ही अतिशय मार्मिकपणे आणि सहजपणे व्यक्त केलं. त्या पद्धतीने तर हे आपल्या प्रगतीमध्ये खूप सारे तुमच्या व्यक्तिमत्वाचे गुण मदतगार ठरले. पण सर असाही एखादा काही प्रसंग तुमच्या या करिअरमध्ये आला का की ती आव्हान म्हणून तुम्हाला बघता येईल त्याकडे? असं कोणतं आव्हान आलं का की तुम्ही हे कार्य करत असताना किंवा कृषीमध्ये तुमचा हा प्रवास करत असताना? तर तसं पाहिलं तर शेती क्षेत्र हे आव्हानाचे क्षेत्र आहे. कारण शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वात मोठं आव्हान आहे पाण्याचं आव्हान आहे. दुसरं आव्हान आहे पीक पद्धतीचं आव्हान आहे. तिसरं आव्हान आहे ते अस्थिर बाजारपेठेचं आव्हान आहे. आणि चौथं आव्हान आहे ते मजुराचं आव्हान आहे. आणि सर्वात मोठं आव्हान आहे ते भांडवलाचं. म्हणजे 5 आव्हानं शेती क्षेत्रामध्ये प्रचंड आहेत. पण मी ज्यावेळेला शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना पहिलं आव्हान जे मला पाण्याचं होतं. मी शेती क्षेत्रासाठी शाश्वत पाण्याची निर्मिती म्हणजे पाईपलाईनच्या द्वारे करून शेतीला ते शाश्वत पाणी दिलं, हे पहिलं आव्हान मी पार पाडलं. दुसरं आव्हान होतं ते भांडवलाचं. तर मी शेतीवर आधारित जे छोटे छोटे उपक्रम जोडधंदे करत गेलो. त्यामध्ये शेळी पालन होतं, कुक्कुट पालन होतं, दुग्ध व्यवसाय होतं, रेशीम शेती होतं, हे आणि गांडूळ खत निर्मिती उद्योग होता, नर्सरी उद्योग होता. हे सगळे जे जोडधंदे आहेत, मी ही शेती करत असताना माझ्या लक्षात आलं की शेतीला भांडवलाची प्रचंड गरज लागते. मग हे सगळे जोडधंदे म्हणजे हे जे उत्पन्नाचे मार्ग निर्माण केले, म्हणजे रोज उत्पन्न देणारे मी जोडधंदे शेतीमध्ये निवडले. 8 दिवसाला उत्पन्न देणारे जोडधंदे शेतीमध्ये निवडले. मी महिन्याला उत्पन्न देणारी जोडधंदे शेतीला निवडले. 6 महिन्यांनी उत्पादन देणारी पिकं मी शेतामध्ये घेतली. 1 वर्षाने उत्पन्न देणारी पिकं शेतीमध्ये घेतली आणि बहुवार्षिक उत्पादन देणारी पिकं मी शेतीमध्ये निवडली. म्हणजे 1 दिवसापासून बहुवार्षिक पर्यंत उत्पन्न देणारी शेती ही जोडधंदे मी शेतीमध्ये निवडले. म्हणजे माझा जो उत्पन्न भांडवलाचा जो खर्च आहे म्हणजे भांडवलाची जी निर्मिती आहे, भांडवलाचा जो स्रोत आहे, पहिल्या दिवसापासून ते वार्षिक पर्यंत प्रत्येक टप्प्यावर मी भांडवल शेतीमध्ये तयार करत गेलो. त्याच्यामुळे काय झालं की माझं भांडवल वाढलं आणि शेतीचा विकास होत गेला. म्हणजे माझं मत आहे की उत्पन्नाचे तुमचे अनेक मार्ग हवेत. ते पण आधुनिक पीक व्यवस्थापन करत असताना मी शेतीमध्ये ह्या सगळ्या बाबीचा तर विचार करतच होतो. पण आधुनिक पीक व्यवस्थापनाचा विचार कसा केला की जे मार्केटमध्ये चालतं त्याचा विचार करून त्या पद्धतीचं शेतीचं नियोजन केलं आणि ते मी पिकवलं. म्हणजे ह्याच्यामध्ये मला आव्हान आले, पण ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न मी सातत्यानं करत गेलो. जिद्द, चिकाटी आणि शेतीमधलं सातत्य त्यामध्ये राखलं. त्यामुळे मला ह्याचा म्हणजे ह्या आव्हानाचा सामना मला करता आला. खूपच प्रेरणादायी प्रवास सर. सर आपल्याकडनं 2 संदेश ऐकायला आवडेल जे की आमच्या प्रेक्षकांसाठी खूप उपयुक्त ठरतील. पहिला संदेश आपण यांच्यासाठी द्याल की जे शेतकरी आजही पारंपरिक शेती करत आहेत त्यांच्यासाठी, आणि दुसरा जे आमचे शालेय विद्यार्थी इयत्ता 9वी ते 12वी जे की कृषी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहत आहेत. 2 संदेश. पारंपरिक शेती आज कालबाह्य होत चाललेली आहे.
राज्यात आहेत. तर पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीची कास धरून जर शेतकऱ्यांनी शेती केली तर त्यांना निश्चितपणे फायदा होतो आणि मार्केटमध्ये ज्या गोष्टींना जास्त चालना आहे त्या पद्धतीनं शेतकऱ्याने आपली आधुनिक पद्धतीने शेती करावी. त्यातून निश्चितपणे त्यांचं आर्थिक त्याला बळकटी मिळू शकते. आता दुसरा प्रश्न आहे की जे विद्यार्थी शेती क्षेत्रामध्ये करिअर करायचं म्हणतात त्यांच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की शेती क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी शहरी भागातील व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आहे. शेती क्षेत्रामध्ये समान संधी आहे, कारण आपला भारत देश हा 70% म्हणजे 65% कृषी प्रधान आहे. हा भारत देश आपला कृषी प्रधान आहे आणि प्रत्येक सेवा क्षेत्रामध्ये कृषीचा वाटा हा महत्वाचा आहे. तर शहरी भागातील विद्यार्थी असतील किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांनी शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना, शेती क्षेत्रामध्ये करिअर करत असताना प्रक्रिया उद्योगावर जास्त त्यांनी भर द्यावा. कारण सध्या फळ प्रक्रिया उद्योग आहेत, त्याचबरोबर दुग्ध प्रक्रिया उद्योग आहेत, रेशीम शेतीशी निगडीत त्याच्याशी प्रक्रिया उद्योग आहेत. अशा प्रक्रिया उद्योगामध्ये त्यांनी यावं. ह्या उद्योगामध्ये येऊन सातत्यानं प्रामाणिकपणे प्रयत्न करून सातत्य ठेवून ह्याच्यामध्ये करिअर करावं असं मला त्यांना सांगावं असं वाटतं. प्रेक्षक हो, कशी वाटली आजची मुलाखत आम्हाला जरूर कळवा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी गुगल लिंक दिली आहे त्या माध्यमाने. आणि आपणास जर ही मुलाखत आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या परिजनांना शेअर करा. आणि अशा दररोज नवनवीन मुलाखतीसाठी आमचे प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याचसोबत विद्यार्थी व शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा एक आवाहन, महाराष्ट्र शासन, युनिसेफ आणि आसमान फाउंडेशन यांच्यातर्फे निर्मित महाकरिअर पोर्टल यावरती अवश्य भेट द्या. या ठिकाणी असलेल्या विविध करिअर क्षेत्रांची माहिती, शिष्यवृत्त्या व व्यवसाय संधी यांची माहिती जाणून घ्या. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. पुन्हा भेटू एका नवीन मुलाखतीसह. तोपर्यंत धन्यवाद.